सफाळा पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे केवळ 29 दिवसात एका आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली। मार्च महिन्यातील घडलेल्या रात्री 8:30च्या सुमारास केळवे रोड पूर्वेच्या धोंदलपाडा परिसरातील ही घटना आहे। पीडित महिला टिकलीला स्टोन लावण्याचा कच्चा माल घेऊन घरी जात असताना आरोपी ओमकार संतोष जाधव हा तिच्या समोरून चालत आला। फिर्यादीने बाजूने वाट करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीने तिचा हात पकडला, तोंड दाबलं आणि मानेला झटकलं। महिलेने स्वतःची सुटका करत पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने तिची साडी पकडून अश्लील प्रकार करत तिचा विनयभंग केला। या घटनेनंतर महिलेने थेट सफाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 ची कलम 74 अन्वये गुन्हा दाखल करत तपास सुरू केला। सफाळा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी सदर प्रकरणाच्या गांभीर्याची माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना दिली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या 24 तासात दोषारोपपत्र तयार करून ते 1 एप्रिल रोजी न्यायालयात सादर करण्यात आलं। प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी के.जी. सावंत यांच्या न्यायालयात सदर खटला वेगाने चालवण्यात आला। सरकारी वकील आशा मारवाडी यांच्या प्रभावी कामकाजामुळे पीडित महिला साक्षीदार पंचांची पडताळणी करण्यात आली आणि 29 एप्रिल रोजी अवघ्या 29 दिवसात आरोपी ओमकार संतोष जाधव याला 1 वर्ष सक्त मजुरी आणि 5,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली। ही कामगिरी पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली सफाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्ता शेळके, तपास अधिकारी बी.के. भावर, कोर्ट पैरवी अधिकारी व्ही.पी. भोये व संपूर्ण तपास पथकाने केली आहे।